क्लीन करायला घेणार आहे. त्याआधी मी तुम्हाला रांगोळी दाखवते. त्याआधी पहिल्यांदा मी छान रांगोळी काढली असं मला वाटतंय. तर ते आमच्या अतिशय नरम झालेलं हे बाबा मम्मी बनवते मी. थांब थांब थांब. कलाकारी अभी हाय एव्हरीवन, वेलकम टू आवर व्लॉग. आणि आज आहे धनतेरस, सो आय थॉट की चला व्लॉग करूया. आणि आता वाजले दुपारचे 4 आणि मी आता व्लॉगिंग स्टार्ट केला आहे. सो स्पेशल असं काही नाही, दिवाळी स्पेशल आहे बस. आणि आता मी स्टार्ट करणार आहे रांगोळी काढायला. आय नो मी खूप लवकर काढते, बट मी रांगोळी काढण्यामध्ये काही प्रो नाही आहे. त्याच्यामुळे मी रांगोळी काढायला आत्ता स्टार्ट करते, जेणेकरून मग संध्याकाळी दिवे वगैरे लावता येतील लवकर. लाईट्स ऑलरेडी आम्ही लावून घेतले आहे. कंदील आम्ही लावलेला नाही आहे, तो आजच लावणार आहे. त्याचे सुद्धा क्लिप्स मी तुम्हाला दाखवीन. आणि मे बी आज वी आर गोइंग टू मेक चकली, सो ते सुद्धा तुम्हाला दाखवीन मी. सो लेट्स स्टार्ट विथ आवर रांगोळी. चलो. तर रांगोळी काढण्यासाठी मी आधीच एरिया पूर्ण तो क्लीन करून घेतला आहे, जेणेकरून खाली डस्ट नको म्हणून. सो मी सगळं छान पुसून घेतलं आहे आणि आत्ता रांगोळी काढायला स्टार्ट करणार आहे. तर अजून मी असं सुद्धा काही घेतलं आहे, जेणेकरून काही डिझाईन वगैरे करायला लागली तर. आणि एखादी वाटी वगैरे घेतली आहे काय करायला लागलं तर त्यासाठी. आणि पेपर पण घेऊन ठेवते आहे इफ रांगोळी पडते सांडते वगैरे. सो त्याचं ते क्लीन करायला लागेल म्हणून मी पेपरसुद्धा घेतला आहे. सो इथे सगळं मी माझं अलाइन करते आधी आणि मग स्टार्ट. सो हे जे आपले कलर्स आहेत ते मी रेडी करून ठेवलेले आहेत. आणि आता मी इथे रांगोळी काढणार. फोनमध्ये बघूनच मी रांगोळी काढणार, बिकॉज मला स्वतःचे डिझाईन जमत नाही काढायला. सो हे कलर्स आहेत भरपूर आणि हे एक्स्ट्राचं सामान आहे जर लागलं तर. इथे ब्रॉनी सुद्धा आल्या माझी रांगोळी बघायला. एवढी झालेली आहे ब्रॉनी. रांगोळी काढून झालेली आहे आणि आता मी पटापट क्लीन करायला घेणार आहे. त्याआधी मी तुम्हाला रांगोळी दाखवते. सी आता हा जो पसारा आहे तो मला आवरायचा आहे, पण त्याआधी पहिल्यांदा मी छान रांगोळी काढली असं मला वाटतंय. इथे मी लिहिणार होते हॅपी दिवाळी किंवा शुभ दीपावली, बट माझं अक्षर तेवढं छान नाही, त्याच्यामुळे मला रिस्क नाही घ्यायची. ऑलरेडी माझी रांगोळी खूप छान झाली आहे, त्यामुळे मी नाही आहे. तर आता मी फटाफट हे सगळं क्लीन करून घेणार आहे. गाईज मला मुलीने हे दिलं आहे, याच्यात आपल्याला फक्त कलर भरायचा आहे. सो आय थॉट की चल ह्याच्यात पण कलर भरते आणि मी कंप्लीट करते. सो मी ह्याच्यात कलर भरून रेडी केलेला आहे, पण ह्याच्यात ना वर कलर दिसतं आहे. तर हा माझ्याकडे मेकअप ब्रश आहे, त्याने मी हे क्लीन करणार आहे. मेकअप ब्रश तर बाहेर जे दिवे लावणार आहेत दरवाजाच्या बाहेर ते पण लावायला घेते. आणि आय हॅव दिस. सो आणि मी ते दिवे सगळे अरेंज करते आणि मग लावायला घेते पटपट. हे पण आणलं आहे तर हे पण लावते मी. सीझर हे एक एक करून मी बाहेर घेऊन जाते खूप आरामात. दिवा विजेल नंतर. इकडे एक लावते आणि इथे मध्ये कॅन्डल लावेल. मम्मी आली कंदील घेऊन. तिथे पण लाईट्स लावले छान.
कंदील आला. चांगलं आहे का? हो. चल लावूया. तर इथे पूजा झालेली आहे. नेहमी लाइटिंग लावायचं होतं ना. परत हे चेंज झालेलं आहे. मम्मीला सगळं चेंज होतं. कंदील सुद्धा लागलेला आहे. मग अशी माझ्या फोनची बॅटरी पूर्ण डेड झाली, त्याच्यामुळे मला काहीच शूट करता नाही आलं. सो असं काही डेकोरेशन रेडी आहे. आणि इथे रांगोळी सुद्धा छान दिसते आहे. सगळ्यांच्या घरी असं चमकतंय, छान वाटतंय. तर आता आम्ही चकली बनवायला घेतो आहे. सो ऑलरेडी पीठ मम्मी बनायला घेतलं आहे. आय विल शो यू. आता इथे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे आणि इथे मम्मी चकलीसाठी पीठ मळायला घेते. मग आपण चकली बनवायला स्टार्ट करूया. तर इथे आमचं चकलीचे सेटअप रेडी आहे. इथे तर ही पहिली चकली जी आहे ती मी ट्राय करून बघते. तुम्ही होते का? एकच ट्राय करते. काढायला उचलतच नाही मी. अगं चमचा घे. चमच्याने बरं पडतं, तेल नाही पडणार. तो घे. तो कशाला दिला? मला वाटलं उलट्या हातानेच टाकलं पाहिजे. असंच हे होतं. मारलं पण इथे पलटे आत्ताच मारले. टेस्ट तर ते आमच्या अतिशय नरम झालेलं कडक दाखव ना आधी. आणि या खुसखुशीत. कडक नाही, खुसखुशीत अशा. तुम्हाला आवाज येतोय का? आहा. या परफेक्ट जाऊ दे. मी खाऊ शकते. त्यात काय नाही, मी जेवली नाही त्यामुळे हे मी खाऊ शकते. बघू तुला खायचं. या साईडला फिरव की या? आता आलाय आमच्या रुचीचा टर्न. या साईडला फिरव की या? अशी क्लॉकवाईज. हे तेलकट आहे ग. पडतच येतंय ना तुला? जमतंय ना? हो हो. तुझ्यापेक्षा तर चांगलं दिसतच नाही आपण खाली. हे हल्लं. हे बघ निघालं, वरचंच निघालं. वाव. चकली वाव. थांब आता बघ. हे बोलत होती मी तुला. हॉटेल मॅनेजमेंटची चकली बघ. पण तुझ्यापेक्षा तरी चकली वाटते. हो समजलं. हॉटेल मॅनेजमेंटला चकली ना शिकवत. मग यायलाच पाहिजे तरी पण तुला हे चकली नाही सगळं. शिकवली कधी. मम्मी तुला काय वाटतं? थांब आता दुसरी बघ. हे टाकणार आहे मम्मी तुझे बोलते. हळू बाबा मला लागली. हे बाबा मम्मी थांब बनवते मी. थांब कलाकारी अभी वर. मम्मी थांब. रॉनी आला म्हणून चकली पडली.
हॉटेल मॅनेजमेंट आहे बघा. परफेक्ट साईज. ठीक आहे. शेवटची बॅच फ्राय होते आणि मग हे झालं तर वी आर डन विथ आवर चकली. कामा आपण झोपू शकतो फायनली. आता वाजलेत ऑलमोस्ट 12:30 होतच आले. आमच्या घड्याळ पुढे असल्यामुळे. बट येस वी आर डन. चकल्या बनवून आम्ही इतके थकलो आहे आणि इतकी झोप येते आणि आजचा दिवस म्हणू शकतो टायरिंगच होता आणि तो ऑइलीमुळे जास्त घसा पण खवखवायला लागला माझा तर आता. बट येस आपल्या चकल्या खूप छान बनल्यात. काही नरम झाल्या आहेत, काही कडक झाल्या आहेत. ते तेलाचा अंदाज नाही आला आणि पहिल्यांदा आम्ही इतक्या क्वांटिटीमध्ये चकल्या बनवल्या आहेत. याआधी मी कधीच एवढ्या चकल्या बनवल्या नव्हत्या. बट येस वी मेड इट. आणि जर तुम्हीसुद्धा बनवल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला ते सुद्धा. आणि आपला व्लॉग तुम्हाला आवडतो की नाही ते सुद्धा कळवा. आणि माझी आजची रांगोळी तुम्हाला आवडली की नाही ते सुद्धा सांगा. बिकॉज माझ्याप्रमाणे मी फर्स्ट टाईम एवढी चांगली रांगोळी बनवली आहे. याआधी मी एवढी छान रांगोळी कधीच बनवली नव्हती. सो येस कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझे तुम्हाला व्हिडिओज आवडत आहेत की नाही ते सुद्धा सांगा. सो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड येस बाय.